लाईनमॅन सुद्धा जायचंय, स्वयंसेवक लाईनमॅन जायचेत. चला मैदान क्रमांक 2 सुद्धा सुरू करायचा आहे. अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे आपल्याला मैदान क्रमांक 2 वरती सुद्धा. नावाजलेले खेळाडू, नामवंत संघ मैदान क्रमांक 2 वरती. मैदान क्रमांक 1 वरती स्वतः धीरज काय करणार, काय करून घेणार. अतिशय उत्तम अशी चढाई, अजून तीच बहारदार चढाई, तोच दबदबा, तोच रुबाब आपल्याला पाहायला मिळतो धीरज कडून. चला स्कोरर, खुर्ची खाली स्कोररची. गाडी भेटत नाही, कुठली गाडी, चावी पाहिजे का गाडी पाहिजे? अरे चाव्या आमच्याकडे भरपूर पडल्यात पण गाड्या मिळत नाही, त्याला ह्याची गाडी हरवली. मित्रांनो काय एक परिस्थिती आहे? पोरगा गाडी मागायला आलाय. इकडे इकडे तू इकडे गाडीचा नंबर माझ्या सांग. पट्ट्यात ये. 8567 गाडीचं नाव काय गाडीचं? MH06 हिरो होंडा. गाडीचं नाव हिरो होंडा आहे. तू पण हिरो आहेस. शेडगे म्हणून एक छोटा आमचा कबड्डी प्रेमी आहे. तलागर गावाकडून येताना कॅनलच्या रस्त्याला त्यांनी गाडी पार्किंग केली होती, परंतु त्याची गाडी आता मिळत नाही. तर 1-2 स्वयंसेवक त्यासोबत जायचं आहे, थोडी मदत करायची आहे. छोटा आपला कबड्डी प्रेमी आहे, कुणीतरी सहकार्य करायचं आहे. कुठे ठेवले तरी थोडं पाहायला जायचं आहे. चला गुणलेखक, चला मैदान क्रमांक 2 वरती. लाईनमॅन मैदान क्रमांक 2 वरती अविनेश भगत. चला मित्रांनो 8567 या नंबरची गाडी जरा काहीशी गायब झालेली आहे, तरी पण प्रेक्षकांनी सहकार्य करायचं आहे. मला माहित आहे प्रेक्षकांमध्ये काही भावी पोलीस सुद्धा आहेत. लाईनमॅन संकेत मोरे, सुयोग भगत, प्रणित माने. चला थोडंसं लाईनमॅनचं सहकार्य करायचं आहे. शिरीष भगत, आपण सुद्धा थोडं सहकार्य करायचं आहे. सामन्याला सुरुवात होते. जय हनुमान वाशी वर्सेस वांदोली. चढाई बहादर अविनाश वाशी संघाकडून बजर रेड घेऊन येतोय मैदान क्रमांक 1 वरती. आदित्य मगर जबरदस्त, एक किक 1 पॉइंट. आणि स्वतः भाई घायल झालास का बेटा? शेर का शिकार हुआ है ग्राउंड क्रमांक 1 वर. खरोखरच या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त खेळ आदित्यकडून पाहायला मिळतोय. ग्राउंड क्रमांक 2 वर अर्थातच बर्थडे बॉय. वर्ष वर्ष हे कार्य घडो, आयुष्य हे गती वाढो, आणि आता अर्थातच गती प्राप्त करतोय विकास जोगडे. खरोखरच ज्याच्या नावाचाच विकास असलेला हा विकास, कबड्डी क्षेत्रामध्ये खरोखरच त्याने विकास केलेला आहे. अनेक खेळाडू त्याने घडवलेले आहेत. असा विकास जोगडे. 1 पॉइंटला 500 कुणाला? बेला. हा खेळता खेळता सुद्धा कॉम्प्रोमाइज करू शकतो, लक्ष द्या. बोनस. चला 500 आहेत ना, बोनसला 500 येऊ दे इकडं, आमच्याकडे जमा करा बाबा, आमच्या डोक्यावर कर्ज नको. मैदान क्रमांक 1 वरती यापुढे होणारा सामना काळभैरव वर्षे विरुद्ध नवतरुण तलागर. मैदान क्रमांक 1 तयारीत राहायचं आहे. आणि
मैदान क्रमांक 2 वरती TVM कारावी वर्सेस सह्याद्री आदिवासीवाडी मैदान क्रमांक 2 वरती. हे पैसे ठेव त्याचे. पुन्हा एकदा विकास. पुन्हा एकदा विकास एक नामवंत आणि गुणवंत खेळाडू वाशी संघामध्ये. काय घडणार इकडे. वा वा जबरदस्त झलक मित्रा. जिंकलास भावा जिंकलास. आणि श्री गणेश वाशी हा संघ विजय झालेला आहे. विजय संघाचे हार्दिक 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 अभिनंदन. भेला स्वप्नील भगत आपलं 500 घेऊन जायचे रोख. मित्रांनो थोडं सहकार्य करायचं आहे. HF डिलक्स नावाची गाडी होती. थोडंसं सहकार्य करायचं आहे. गाडी हरवलेली आहे. थोडं सहकार्य करा. तो छोटा आपला संयम शेडगे म्हणून छोटा कबड्डी प्रेमी आहे. त्याचे सोबत वडील आहेत. गाडी शोधतायत तर आपल्यापैकी कोणीतरी मदत करा. पुन्हा एकदा स्वप्नील भगत. चला वर्षेस तलागर. वर्षे विरुद्ध तलागर आपण लगेचच मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे. स्वप्नील भगत रोख 500 घेऊन जा. अन्यथा आम्ही 2 कॉमेंटेटर वाटून घेणार ना. आला मी महेशदादा ठाकूर यांना विनंती करीन आपल्या शुभ हस्ते या खेळाडूचं कौतुक करायचं आहे. मला वाटतंय तो मनातल्या मनात बोलत असेल बरं झालं. आता हरलोय पण या जायचा खर्च तर सुटला. मित्रांनो असे मित्र पाहिजे. आणि ग्राउंड क्रमांक 1 वर संघ आलेत नाही तरी सुद्धा प्रेक्षकांनी जागा जिंकून ठेवल्यात. कारण की त्यांना माहित आहे नवतरुण तलागर विरुद्ध काल भैरव वर्षे हा होणारा सामना अतिशय चुरशीचा असेल. आणि ग्राउंड क्रमांक 2 वर मुकेश मगर. विठेवरी उभा माझा विठ्ठल अर्थातच मुकेश. धन्यवाद. जी गाडी मगाशी हरवली होती ती आता भेटलेली आहे. मगाशी गर्दी झाल्यामुळं जिथे गाडी पार्किंग केली तिथून थोडी हलवली होती. मिळाले आहे. धन्यवाद. त्यांनी सहकार्य केलं त्या सर्व मित्रांचे मनपूर्वक आभार. ग्राउंड क्रमांक 2 वर अर्थातच वांदोली संघाचा उंचपुरा खेळाडू काय करणार आपल्या संघासाठी. चला ग्राउंड क्रमांक 1 वर लास्ट अँड फायनल कॉल. नवतरुण तलागर विरुद्ध काल भैरव वर्षे. लवकरात लवकर यायचंय. प्रेक्षक सुद्धा आपली वाट बघतायत. चला मित्रांनो काल भैरव वर्षे संघ आलेला आहे. कारण तुम्हाला ग्राउंड क्रमांक 1 वर अश्विन मिलगिरे पाहायला मिळतोय. चला नवतरुण तलागर संघ यायचंय. चला नवतरुण तलागर संघ यायचंय. आणि त्याला आज प्रत्युत्तर विघ्नेश बामणे रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व अर्थातच नेतृत्व केलेला हा बोनसचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा खेळाडू काय करणार. एक हवेची झोत घेऊन येतोय विघ्नेश बामणे. आणि किती 1 2 3 किती. आणि 1 गुणाची कमाई केलेली आहे विघ्नेशनी.
जबरदस्त खेळ पाहायला मिळतो विघ्नेश बामणीकडून. चला नवतरुण तलागर संघ यायचंय. नवतरुण तलागर आपले प्रेक्षक, आपले गाववाले, आपले मित्र सर्व वाट पाहत आहेत. मित्रांनो, तलागर संघ आपण लगेच उपस्थित राहायचं आहे. नवतरुण तलागर. मुकेश मगर काय करणार आपल्या संघासाठी. खरोखरच जे आता बाईक भेटले आपल्याला, हे सुधीर वालंज यांचं मनपूर्वक आभार. त्यांनी मदत केली, त्यांनी सहकार्य केलं आणि आपल्या छोट्या क्रीडाप्रेमीला एक आधार झालेला आहे. पुन्हा एकदा सुधीर तुझं मनपूर्वक आभार. असं सहकार्य आपल्या सर्वांना करत राहोत. चला नवतरुण तलागर संघ यायचंय. आणि सुधीरजी वालंज मनपूर्वक आभार. अर्थातच तलागर गावचे एक गुणी व्यक्तिमत्व आणि कॅमेरामन सुद्धा, अर्थातच आमचा सर्वांचा लाडका लक्ष. खूप खूप आभार. कृपया इकडे लक्ष असू द्या. मैदान क्रमांक 2 वरती यापुढे होणारा सामना सह्याद्री आदिवासी वाडी वर्सेस TBM कारावी. सह्याद्री आदिवासी वाडी वर्सेस TBM कारावी. आपण दोन्ही संघांनी जय्यत तयारीत राहायचं आहे. मैदान क्रमांक 2 वरती. आणि मैदान क्रमांक 1 वरती यापुढे होणारा सामना श्री गणेश वाशी वर्सेस भैरवनाथ यशवंत खार. श्री गणेश वाशी वर्सेस भैरवनाथ यशवंत खार. आपण सुद्धा जय्यत तयारीत राहायचं आहे. कृपया लक्ष असू द्या इकडे. रोहा तालुका प्रीमियर लीग कबड्डीची ज्यावेळी झाली त्यावेळी महेशदादा ठाकूर यांच्या टीमचे प्रशिक्षक कोच म्हणून ज्यांनी भूमिका बजावली असे मयूर मोंडे नवतरुण तलागर संघामध्ये आपल्या पाहायला मिळतात. त्यांनी हात उंचवायचा आहे आणि रसिक प्रेक्षकांना अभिवादन करायचं आहे. मयूर मोंडे, जोरदार टाळ्या होऊन द्या मयूर मोंड्यासाठी. चला लाईनमॅन पंच प्रदीप जाधव. पंच काय घडणार, काय बिघडणार, जय हनुमान वाशी की वांदोली सांगणं नक्कीच कठीण आहे. पण जोपर्यंत विघ्नेश आहे तोपर्यंत मुमकिन आहे. वजन 50-55च्या घरात, पण घाम असा फोडतोय. पुन्हा एकदा बोनस. मी बोललेलोच, बोनसचा बादशाह अर्थातच विघ्नेश. नक्कीच. आणि ग्राउंड क्रमांक 1 वर तलागर विरुद्ध वरसे. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, तलागर संघात एक महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व केलेला खेळाडू आहे, अर्थातच सतीश वालंज. त्या काळात महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करायचं आहे, चेष्टा नाही मित्रांनो. आजकाल मित्रांनो कोण कोण रायगड खेळतात, पण त्यांना असं वाटतं का मी प्रो कबड्डी खेळून आलो. पण मित्रांनो, त्या खेळाडूला अजिबात गर्व नाही. नक्की जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सतीश वालंज याच्यासाठी सुद्धा. एक शांत आणि संयमी खेळाडू पाहायला मिळतो आपल्या सतीश सारखा खेळाडू. एक गुणवंत आणि नामवंत खेळाडू सतीश वालंज. काय लाईनमन ठेवायचा आहे.
कृपया सहकार्य असू द्या, या स्पर्धा आपल्या आहेत. पुन्हा एकदा विघ्नेश, एक बहारदार खेळाडू, एक गुणवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक सध्या फॉर्म मध्ये असलेला वाशी संघाचा हा खेळाडू. आणि त्याचं वारेल रोखलंय वांदोली संघाने. वांदोली संघ सुद्धा एक जबरदस्त खेळी करतोय, कम बॅक करतोय. ग्राउंड क्रमांक 1 वर स्वप्नील जायलकर. अर्थातच मैदान क्रमांक 2 वरती सामना संपायला सामना संपायला 5 मिनिटं. आणि चढाई करतोय अविनाश वाशी संघाकडून. काय घडणार, काय बिघडणार. हातशी आलेला घास परत जाणार की काय. उभा ठाकलाय संतोष जायलकर. अतिशय शांत आणि संयमी अशा वातावरणात चाललेले हे सामने पाहायला मिळत आहेत आपल्याला. जे कालभैरव बोरगार या क्रीडा नगरीमध्ये वारंवार चढाई करतो अविनाश. आपले गेलेले गुण मिळवण्याच्या प्रयत्नात अविनाशची ही खेळे असणार आहे. आणि जबरदस्त पकड पाहायला मिळते आपल्याला वांदोली संघाकडून. ग्राउंड क्रमांक 1 वर पंकज. मूर्ती लहान पण कीर्तिमान. काय करणार आपल्या संघासाठी. अतिशय शांत असा पवित्रा. मैदान क्रमांक 2 वरती यापुढे होणारा सामना सह्याद्री आदिवासीवाडी वर्सेस TBM कारावी. लास्ट कॉल. तर मित्रांनो तो निघालाय, तो आलाय. अर्थातच ज्ञानेश्वर कलंबे. अर्थातच फुल पॉवरफुल. एक गुणाची लयलूट करतोय. इथे बक्षिसांची जाहिरात सुरू आहे. तलागर संघाकडून जो कोणी खेळाडू सुपर रेड करेल, सुपर रेड किती 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 गुणांची लयलूट. मैदान क्रमांक 2 वरती सामना संपायला शेवटची 3 मिनिटं. वांदोली 11 जी हनुमानवाशी 5. काय घडणार, काय बिघडणार. चढाई करतोय, चढाई 72 विकास जोगडे. आणि बडे आसान से बडे आराम से एक गुण टिपलेला आहे. कमबॅक करावा लागेल जे हनुमान वाशी. अजून वेळ गेलेली नाही मित्रांनो. आपल्याला लढायचं आहे आणि जिंकायचं आहे. जबरदस्त पकडीचा नमुना पाहायला मिळतोय जे हनुमान वाशी संघाकडून. तर मित्रांनो लक्षात घ्या, जर तुम्ही यशस्वी झालात तर सगळे तुमच्यासाठी टाळ्या वाजवणार नाही. काही लोक बोट सुद्धा दाखवतील, कारण की जगाचा वसूलच आहे. जब तक जिंदा है तब तक निंदा है. पण आपण मेहनत करत राहायची. अर्थातच विकास जोगडे. आमचे पत्रकार मित्र जितेंद्र जाधव यांना विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. जितेंद्र जाधव आम्ही तुम्हाला ओळखलेलं आहे. चढाई करतोय विकास जोगडे. आणि जबरदस्त तलागर संघासाठी खुशखबर आहे. जो कोणी सुपर रेड मारेल त्याला ऋषिकेश माने याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक.
कोण करणार संधीचं सोनं पाहूया. संयमाने घ्या मित्रांनो. जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय मैदान क्रमांक 2 वरती. वाशी वर्सेस वांदोली. मित्रांनो खेळ असा केला की जिंकणाऱ्यापेक्षा विजय आणि चर्चा ही आपलीच असली पाहिजे. बजर रेड घेऊन येतोय स्वप्नील जायलकर. तलागर गावाचा घणाघाती चढाईपट्टू. वा जबरदस्त चढाई करतोय विकास. आपल्या नावातच विकास. अनेक मैदाने गाजवले, अनेक वर्षाचा अनुभव पणाला लावतोय आणि लावावं लागेल विकासला. सोबतच टॅकलसाठी महेश जोगडे सारखा एक उमदा आणि बहारदार खेळाडू. किती गुण. काय हो काय करावं काय म्हणावं या रेडला. 3 गुणांची लयलूट केलेली आहे वांदोली संघाकडून. सामना संपायला शेवटचा 1 मिनिट. पंचांचा इशारा. शेवटचा 1 मिनिट. प्रेक्षकांचा घडलं? काय आनंद आहे मित्रांनो. हा आनंद नक्कीच मित्रांनो पैशाने विकत घेता येणार नाही असा आनंद आहे. पैशाने आपण सर्व काही विकत घेऊ पण हा आनंद नक्कीच नाही. कारण की मित्रांनो तुम्हीच सांगा मला रात्रीच्या 3-3:30 वाजता कुणाला आनंद होईल. पण कबड्डीच्या प्रेक्षकांना नक्कीच आनंद होणार. कारण की मैदान क्रमांक 2 वर अर्थातच दिवाळी साजरी होते वांदोली संघाकडून. संतोष आणि जायलकर. अतिशय जबरदस्त असा सामना रंगलेला आहे मैदान क्रमांक 2 वरती.